starts in 3, 2, 1, go. तर नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एकवीरा. मी अजय विलासंदळे तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगवरती. मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे शोला आहे. आज बीट्सचा शो आहे, म्हणजे राजवायला जायचं. आज आपल्याला साई एकवीरा बीट्सचा कॉल आहे आज. आणि मुरबाड कुडवली आपला कैलास दादा यांनी प्रोग्राम दिला आहे आपल्याला, तर ते पण असणार. कीबोर्ड वाजवायला आपला कैलास दादा, जुना कीबोर्ड आर्टिस्ट. तुम्ही हां एक ब्लॉगमध्ये पाहिलं आहे, आता तिथे गेल्यावरच समजेल. तर आता तिथे जाऊ आपण, कारण की आता मला घ्यायलाच 6 वाजता आली मुलं. मी तयारी करून न परत तयारी बिस्कटली, म्हणजे कपडे बिडे काढून परत मी झोपून घेतला, कारण की पूर्ण घामामध्ये भिजलो. तर मी कपडे काढले आणि परत झोपून घेतला, कारण की 3 वाजता येणार होते, तर आले 6 वाजता घ्यायला. तर ते आत्ता आलेत. मी तयारी वगैरे करतोय. आता तयारी वगैरे झाली का लगेच निघतो. तर चला, तुम्ही पाहत राहा आपला शेवटपर्यंत ब्लॉग, आणि भेटूच आपण थोड्याच वेळात आता परत पुढं. तोपर्यंत पाहत राहा, मी तयारी वगैरे करतो. विशाल, आज आपल्यासोबत विशाल आहे, ताशा प्लेयर, आणि त्यासोबत एक त्याचा फ्रेंड आला. हा विशाल. मग काय बोलतो विशाल, कसं काय जायचं आपण? एवढा रोटो कसा काय नाही? कसं काय जायचं आता, तू विचार कर. हा, एवढीशे गाडीवर काय काय घ्यायचं बोल. आबाले आता रोटो प्लस स्टँड प्लस ड्रम, किती स्टँड 3 आहेत. आता लय आबल होईल. चला आपण जाता जाताच मला बहुतेक जर ट्रॅव्हलिंगला नाही शूट करायला भेटला तर मला सांभाळून घ्या. मी पुढे डायरेक्ट मांडवात गेल्यावरच, म्हणजे लोकेशनला पोचल्यावरच मी डायरेक्ट तिथंच शूट चालू करतो, कारण की एवढा सामान असणार. तर त्याच्यामुळे जर शूट घ्यायला नाही जमला तर ठीक आहे, तिथे गेल्यावरच आपण डायरेक्ट भेटू. तोपर्यंत पाहत राहा आपला शेवटपर्यंत ब्लॉग. आज पण फुल धमाल होणार. तर चला भेटू आपण पुढे. हाय भेटली, थोडीशी जागा भेटली शूट करायला, कारण की बसलो बघा आम्ही कसं तिघंजण. पुढे सामान स्कूटी नसती ना, नसतं जमलं मला शूट घ्यायला. आता बघ जाऊ आपण डायरेक्ट लोकेशनलाच भेटू. आता आपल्या घोड्या काय नवीन माणसाला असा आपला नवीन मेंबर आहे आज नया आहे. तर मित्रांनो, जरा नाश्ता करायला भूक लागले जाम. मुरबाडला जायचे. आता डायरेक्ट नाश्ता बिष्टा केला, नॉन स्टॉप जाऊ आम्ही. हे बसलं तिकडं, वडापाव बनतात आपला. मस्त वडापाव देतात, चांगले लागतात. मस्त बोलू इथं खाऊ. तुम्ही डायरेक्ट नाश्ता बिष्टा करतो. मग डायरेक्ट आता लोकेशनला पोचल्यावरच भेटू आपण. अरे घे घे, अरे बाबा घे रे घे, नाही पिलो घे रे. तर मित्रांनो, आपण लोकेशनला पोचलो, आणि हा लोकेशन आपला समोरच आहे. हा बघा, सध्या आपल्या पोराही आपली थंड्याची सोय काय काय नाव आहे बाबा? थंडा नाही या, काहीतरी वेगळंच आहे. कोकम. अरे कहना क्या चाहते हो? कोकम काय काय आहे? कोकम नाही रे, काहीतरी. हा रोज. मग हा घे बाबू तुझी मग आधी. तर लहान मुलांची मजा असते मित्रांनो. चला आता सेटअप वगैरे लावून घेतो. सेटअप लावून झाला डायरेक्ट आता वाजवायला सुरुवात. हे आपला कार्तिक बेस्ट बॉय. मला अजून 2
मेंबर आपला आतमध्ये रोशन आहे. निलू आता कायलाच झाला भेटायचा आहे आणि जाऊ आता डायरेक्ट सेटअप लावून घेऊ. आता सेटअप लावायचा आहे घरी, पण एवढा भयंकर पाऊस आलाय ना, फार विजा बिजा चमकत आहेत जाम भयंकर. हा बघा कसा माहोल झालाय इकडं पण, म्हणजे चारी साईड जागा सोडून मधलीच फक्त आता इकडं सोडले, बाकी चारी साईडून पाण्याने घेरा पकडला, डायरेक्ट फिल्डिंग लावली चारी साईडून. एकदा येऊन सगळा इथंच पडला पाहिजे. काय भयंकर पाऊस आला, विजा बिजा लय कडक चमकतात. बघू आता काय आहे, सेटअप लावून झालं समजा. पावसा रे येऊ नको रे बाबा, आजचा दिवस नको येऊ. सकाळपासून नाही पडला, गरम कमी होत होता आज. बापा बेकार. तर मित्रांनो आपला मेन कीबोर्ड आर्टिस्ट कैलास दा भेटले फायनली आपल्याला. नीलू ये बा, जोड रे, जोड पटकन जोड. झाला आपला सेटअप रेडी. थोडं बेस होंगो कोण आता घेतो, डायरेक्ट बॅलेन्सिंग चालू करतो. केडीदा होय, केडीदा चांगला झाला होय काम आपला. हा काढ रे.
वॉकअप ना काका कसा वाटला मस्त मस्त कार्यक्रम कसा वाटला बरोबर ना व्यवस्थित ना वाटला कसा वाटला दादा लाईव्ह एक नंबर धन्यवाद धन्यवाद कसा वाटला दादा तुला कार्यक्रम मस्त बरोबर ना चला आणि कॅपॅसिटीने अंगात राहिली माझ्या चला मित्रांनो झाला आता जेवायला जातो जेवून ना मग थेट घरी बहुतेक मी शूट करणार नाही गाडीवर घरी गेल्यावर मी एंड करीन माझ्यात कॅपॅसिटी नाही तोपर्यंत जर चॅनलला नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आणि घंटा दाबायला विसरू नका तर मित्रांनो चला आवडतो मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळात तर मित्रांनो मी घरी पोचलो चला मित्रांनो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल आवडणारच हा ब्लॉग कारण की मस्त मजा आली वाजवायला आज व्यवस्थित काम झाला सगळा कैलासचा कीबोर्डला होता आपला कार्तिक आणि एक सागर एक म्हणून नवीन पोऱ्या तुम्ही बघितला असेल तो एक ते दोघंजण बेसला होतं एक बाबू मी आणि एक आपला विशाल ताशावाला रोशन थापला बस आणि निलू होता तर एकदम व्यवस्थित काम झाला पब्लिक पण खुश एकदम तर आता मी आता रजा घेतो कारण की मी जेवून वगैरे आलो जेवलो नव्हतो तर त्यामुळे आता मी जेवून ना डायरेक्ट आलो तर मला आता झोपच आले डायरेक्ट मी ब्लॉग एंड करून ना डायरेक्ट झोपणार आहे तर चला मित्रांनो मी रजा घेतो तुम्हाला आता गुड नाईट बोलून ना मी ब्लॉग इथेच एंड करतो तुम्हाला जर ब्लॉग आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून टाका तुमचा सपोर्ट मला असंच राहू द्या मित्रांनो तर चला मित्रांनो मी रजा घेतो गुड नाईट शुभरात्री चला भेटू आपण पुढच्या कडकवाला ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर बाय बाय